ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। एमआयएम कार्यालयाच्या उद्घाटनावरून कोल्हापुरात तणाव। हिंदुत्ववादी संघटनाच्या विरोधामुळे ओवेसी जलील यांनी घेतला काढता पाय। कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनाच्या विरोधामुळे एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांनी कार्यालयाचे उद्घाटन न करताच काढता पाय घेतला। सायंकाळनंतर बागल चौकातील हा तणाव निवळला। बागल चौकात एमआयएम कार्यालय उभं केलंय। सदरचे कार्यालय बेकायदेशीर असल्याचा आक्षेप हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला। महापालिका प्रशासनाने सुद्धा याबाबत नोटीस बजावली। सोमवारी 29 सप्टेंबरला खासदार ओवेसी आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते दुपारी कार्यालयाचं उद्घाटन होणार होतं, परंतु याला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध दर्शवल्याने बागल चौकातील एमआयएम कार्यालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता। विमानतळावर खासदार ओवेसींचं कार्यकर्त्यांनी ठाण्या वाघ आला अशा घोषणा देत स्वागत केलं। पोलिसांनी खासदार ओवेसी यांना तणावाची स्थिती निर्माण झाल्याची माहिती दिल्याने खासदार ओवेसी आणि जलील बागल चौक येथील कार्यालयाच्या उद्घाटनस्थळी फिरकलेच नाहीत। विमानतळावरून त्यांनी थेट हॉटेल गाठलं। दुपारी 1:30 वाजता होणारे एमआयएमच्या कार्यालयाचं उद्घाटन हिंदुत्ववादी संघटनाच्या रेट्यामुळे खासदार ओवेसींना रद्द करणं भाग पडलं। सायंकाळी 6 नंतर हा तणाव निवळला। महानकरी न्यूजसाठी सुभाष गायकवाड, कोल्हापूर।